प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. क्रांती मित्रांनो, संपूर्ण देशात सध्या 18व्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांचे प्रचंड वातावरण असून पहिल्या टप्प्यातील मतदान अवघ्या 4 दिवसांवरून येऊन ठेपले आहे. 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात काही मतदारसंघात निवडणूक पार पडणार आहे. ही निवडणूक इतर निवडणुकीप्रमाणे साधारण निवडणूक नसून भारतीय संविधानाच्या रक्षणाची ही निवडणूक आहे. संविधानद्रोही विरुद्ध संविधानवादी, हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीवादी अशी ही सरळ लढाई होणार आहे. कधी नव्हे ती यंदाची निवडणूक ही भारतीय लोकशाही आणि भारतीय संविधानाभोवती फिरताना दिसत आहे. ह्याच लोकशाहीच्या आणि संविधानाचे महान निर्माते असणाऱ्या मानवी स्वराज्याचे महान संस्थापक, तमाम लोकशाहीवाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव, विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च विद्याविभूषित नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आदरणीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्रातील अकोला ह्या मतदारसंघातून निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. हुकुमशाही विरुद्ध नफरतखोर शक्तीच्या, जातीवाद्यांच्या व धर्मांधवाद्यांच्या विरोधात उभे ठाकलेल्या आंबेडकरांना सर्व जाती समूहांचा प्रचंड पाठिंबा मिळताना दिसत आहे. दस्तूर खुद्द महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा सुद्धा आंबेडकरांना पाठिंबा मिळत आहे. आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी गणराज्य पार्टी या आंबेडकरांच्या समर्थनार्थ खुल्याम पुढे आली आहे. इतकेच नव्हे तर महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने सुद्धा आंबेडकरांना पाठिंबा द्यावा असे ठणकावून सांगितले आहे. त्यासाठी त्यांनी थेट शरद पवार यांना 13 एप्रिल रोजी एक पत्र लिहिले आहे. या पत्रात काय म्हणतात कपिल पाटील हे आपण त्यांच्याच शब्दात असणारे पत्र पाहूया. आदरणीय श्री शरद पवार साहेब, सप्रेम नमस्कार. महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरी विचारधारेवर उभा आहे. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य आंदोलनात सर्वाधिक योगदान महाराष्ट्रानंच दिलं. छत्रपती शिवरायांचा वारसा असलेला महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापुढे कधी झुकला नाही. नथुरामी फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात तुम्ही महाराष्ट्रात महाविकास आघाडी उभी केली. म्हणूनच समाजवादी गणराज्य पार्टी आणि राज्यातील सर्व डाव्या पुरोगामी शक्ती तुमच्यासोबत आहेत. तथापि या आघाडीत नथुरामी फॅसिझमच्या विरोधात सातत्यानं सर्वात प्रखर भूमिका घेणाऱ्या ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी यांना सामावून घेण्यात आपल्या सर्वांना अपयश आलं. त्याची सल आपल्याही मनात असेल. प्रकाशजी आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी यांना महाविकास आघाडीत सामावून घेता आलं नाही, म्हणून त्यांना भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हणून हिणवले जात आहे, अपमानित केले जात आहे. हे कमी की काय म्हणून आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाच्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या विरोधी प्रचारात उतरवण्यात आले आहे. हे खरोखरच दुर्मानवी आहे. दुर्दैवी नव्हे, दुर्मानवी यासाठी की बाबासाहेबांचा दैवावर विश्वास नव्हता आणि सश्रद्ध माणसं मानवी गलतीसाठी दैवाला दोष देत नाही. ऐतिहासिक जखमांचं ज्यांना भान आहे त्यांनी त्यावरची खपली का काढावी हे समजत नाही. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पणतू शाहू छत्रपती महाराज यांना कोल्हापूर लोकसभेत उमेदवारी देण्यासाठी आपण पुढाकार घेतला, ही आशा आणि विश्वास निर्माण करणारी घटना आहे. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र फॅसिस्ट जातीवादी शक्तींना साथ देत नाही हे आपण दाखवून दिले आहे. त्याच भूमिकेतून खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी शाहू छत्रपती यांना पाठिंबा जाहीर केला आहे. बारामती सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात सुद्धा उमेदवार त्यांनी दिलेला नाही. मात्र डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांचे खरे वारस प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार देऊन आपण फार मोठी चूक करत आहोत. अकोल्यात काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांचे वडील संघ भाजपचे होते म्हणून आक्षेप घेण्याचे काही कारण नाही. पण डॉक्टर अभय पाटील हे सुद्धा त्याच विचारांचे समर्थक आहेत. बाबरी मस्जिद पाडण्याचं आणि मुस्लिम विरोधी नफरतीचं ते आजही समर्थन करतात. तरीही ते आघाडीचे उमेदवार आहेत. हे धक्कादायक आहे. उद्या
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा जाहीर करावा या आग्रहाची विनंती. आदरणीय उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे नेते आहेत आणि आपण पालक आहात, त्यामुळे आपण दोघांनी पुढाकार घेणं आवश्यक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न न देणं, संसद भवनात फोटोही न लावणं, मंडल आयोग दडपून ठेवणं अशा काँग्रेसच्या ऐतिहासिक चुकांचं पापक्षालन करण्याची याशिवाय दुसरी वेळ नाही. धन्यवाद. आपला स्नेहांकित आमदार कपिल पाटील, अध्यक्ष समाजवादी गणराज्य पार्टी. प्रिय क्रांतिमित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.